नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे असं म्हटलं जातं की निखाऱ्यावर राख धरली असली तर ती अग्नी विझला असं वाटतो. तो निखारा विझला असं वाटतो. पण वस्तुस्थिती तशी नसते. म्हणून निखाऱ्यावर फुंकर मारली आणि त्याच्यावरची राख उडवली की तो धगधगता अग्नी असतो, तांबडा बुंद लाव्हासारखा दिसणारा. तो उजागर होतो, दिसायला लागतो आणि त्याची धग पण जाणवायला लागते. मी अजूनही सांगतो तुम्हाला की मी अजून छावा चित्रपट बघायला जाऊ शकलेलो नाही. पण छावा चित्रपट मी बघून माझ्यावर काय परिणाम होईल याचा जितका विचार करत जातो, तेव्हा तेव्हा त्यावरच्या देशभरच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रतिक्रिया बघितल्या की लक्षात येतं की खरंच पिढ्यानुपिढ्या आपण ज्या निखाऱ्यावरची राख फुंकर घालून उडवणं असा वाक्प्रचार उपयुक्त करत आलो, वापरत आलो, त्यामध्ये इतका अर्थ भरलेला असेल. याचं कारण गेल्या जवळजवळ 100 वर्षामध्ये किंवा प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळातल्या पाऊण शतकामध्ये ज्या प्रकारे मराठ्यांचा इतिहास, भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास, भारताच्या अखंड स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा डाव्या विचारसरणीने, सह पुरोगामी विचारसरणीने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, ती एक प्रकारे भारतीय मनावर, भारताच्या संवेदनशीलतेवर जमलेली राख होती. आतला निखारा विझलेला नव्हता. ज्या प्रकारे आपल्याकडचे अनेक हळवे हिंदू लाखोच्या संख्येने ते कायम अस्वस्थ होत असतात. काहीतरी विषय निघाला, अमुक झाला की या देशात काय होणार नाही, काय होणार आहे वगैरे वगैरे चिंता व्यक्त करतात. त्यांना या एका छावा नावाच्या चित्रपटाने सत्यापर्यंत आणून पोहोचवलंय, सत्याचा साक्षात्कार घडवलाय की जे तुम्ही बघताय तो निखारा नाहीये, ती निखाऱ्यावरची राख बघताय. आणि त्या निखाऱ्यावर राख जमली आहे याचा अर्थ निखारा विझलाय, अग्नी विझून गेलाय, सगळा आशावाद संपून गेलाय, अपेक्षा संपल्यात असं मानण्याचं कारण नाही. हाच साक्षात्कार या छावा चित्रपटाने घडवलंय. मी यापूर्वी त्याच्यावर एक व्हिडिओ केलाय, यापूर्वी एक व्हिडिओ केलाय. कारण ज्या प्रकारे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अस्वस्थता गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि प्रामुख्याने गेल्या 30-35 वर्षामध्ये जेव्हापासून भारतामध्ये उघडपणे हिंदुत्वाचं राजकारण सुरू झालं, किंवा ज्या प्रकारे सावरकरांना गुंडाळून ठेवून, हिंदुत्वाचा विचार गुंडाळून किंवा आर-एस-एसला खच्ची करण्यासाठी, राष्ट्रीय संघाला खच्ची करण्यासाठी जे जे काही प्रयत्न झाले, या सगळ्याला झुगारून जर छावा चित्रपट हा तळागाळापर्यंत जाऊन भिडत असेल. मी काल परवा परत व्हिडिओवरच्या बातम्या बघतोय, टीव्हीवरच्या बातम्या बघतोय, कुठे तिकडे जर्मनीमध्ये, कुठे आणखीन अमेरिकेमध्ये, जगाच्या भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये पसरलेले जे भारतीय आहेत, तिथे तिथे छावा चित्रपटाचं प्रदर्शन झाल्यानंतर जी लोकांची प्रतिक्रिया होती ती अंगावर शहारे आणणारी होती. अंगावर शहारे आणणारी होती. आणि त्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच प्रश्न होता की हा राजा आम्हाला आजपर्यंत का सांगितला नाही, समजावला नाही, शिकवला नाही. आज 40शी मध्ये, 30शी मध्ये, 35शी मध्ये, 50शी मध्ये किंवा 20शी मध्ये असलेली तरुण मुलं किंवा प्रौढत्वाकडे झुकलेले लोक छावा चित्रपट बघून म्हणतात की शिवाजी राजांना हा एक सुपुत्र होता ज्याने धर्मासाठी एवढं बलिदान केलं. हा राजा आम्हाला इतिहासामध्ये का शिकवला गेला नाही, का शाळेत शिकवला गेला नाही, कॉलेजमध्ये का शिकवला गेला नाही, शिक्षणाची ही अवस्था का झाली, हे प्रश्न जेव्हा
सामान्य सिनेमाचा प्रेक्षक विचारायला लागतो, तेव्हा समजायचं निखाऱ्यावरची राख झटकली गेलेली आहे आणि तो जो मूळचा निखाऱ्याचा जो अग्नी आहे तो आग ओकायला लागलाय. भडका उडवायला एक ठिणगी पुरत असते मित्र, एक ठिणगी. तो सिनेमा आहे ना, चिंगारी कोई भडके, ते सिनेमाचं गाणं आहे, चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए, सावन जो अग्न लगाए उसे कौन बुझाए, असं ते किशोर कुमारचं गाणं आहे राजेश खन्नाच्या सिनेमातलं. मला ते आठवतं की एक एक छोटीशी ठिणगी, कदाचित पावसामुळे वणवे विझत असतील, पण ज्या वेळेला पाऊसच आग लावायला लागतो, छावा चित्रपटाने एक प्रकारे जनमानसाच्या आत 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 एक गोष्ट साफ आहे. 20 25 असलेली जी मुलं आहेत आजची, तरुणाई आहे, 30 35 असतील, त्यांना कदाचित महाराष्ट्राबाहेर असतील तर त्यांना शिवाजी संभाजी, शिवाजी ऐकून माहिती आहे मराठामध्ये शिवाजी किंवा बाजीराव पेशवा बाकीचा. कारण 2 3 पानामध्ये 2 3 परिच्छेदामध्ये जेव्हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास लपवला जातो, संकुचित केला जातो, तेव्हा भारताचा स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न होत असतो. काँग्रेसच्या राज्यामध्ये एकतर डाव्या विचारांचे किंवा डाव्या विचारांचे मुस्लिम असलेले नेते हे शिक्षण मंत्री करण्यात आले. आणि त्या शिक्षण मंत्र्यांनी मार्क्सवाद आणि मुघल साम्राज्य यांची अशी सांगड घालून भारताच्या इतिहासाचा इतका सत्यानाश करून टाकलेला आहे. आणि परत विद्यापीठामध्ये तुम्हाला डावे विचार किंवा इस्लामिस्ट मुघल साम्राज्याचाच गौरव करणारे इतिहासकार निर्माण केले गेले. अगदी आता तुमच्या त्या काय म्हणतात, अयोध्येचा विषय घ्या, बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी, तो सगळा वाद 30 35 वर्ष अगदी कोर्टामध्ये चालला. त्या वादामध्ये कोर्टामध्ये जे जे पुरावे सादर करण्यात आले, त्या पुराव्याच्या वेळेला काय करण्यात आलं, त्या पुराव्याच्या वेळेला काय करण्यात आलं. आज ज्याने याविषयी आर्किओलॉजी म्हणून पुरातत्व विभाग म्हणून काम केलेलं के मोहम्मद काय ई मोहम्मद नावाचा जो शास्त्रज्ञ आहे आर्किओलॉजिकल सर्वेचा, तो सांगतो की त्यांना काय कळतंय. ज्यांनी 30 वर्ष कोर्टामध्ये ज्या प्रकारचे युक्तिवाद केले जात होते आणि तिथे राम मंदिर नाहीच, हा सगळा देखावा आहे, हा सगळा भंपकपणा आहे, हा सगळे धार्मिक उन्माद आहे, असं सांगणारे दिवटे बुद्धिमंत गेल्या 75 वर्षामध्ये या देशात निर्माण केले गेले. आणि तीच या असला बुद्धिवाद, डावा बुद्धिवाद, पुरोगामी बुद्धिवाद हा भारताच्या अस्मितेच्या निखाऱ्यावर जमलेली राख होती. आणि ती राख फुंकण्याचं काम छावा नावाच्या चित्रपटाने केलं. लक्षात घ्या, मोहम्मद नावाचा माणूस आहे, तो आर्किओलॉजिकल संस्थेचा अधिकारी आहे. आणि तो राम जन्मभूमीबद्दल जेव्हा काय झालं त्यानंतर साक्ष द्यायला पुढे आला. आजपर्यंत या महम्मदाला साक्ष द्यायला पुढे काढलं नव्हतं. बाबरी मशिदीच्या खाली गाडलं गेलेलं, मोडून तोडून टाकलेलं, उद्ध्वस्त केलेलं राम मंदिर आहे हे सांगणारा एक मुस्लिम पुरातत्व विभाग अधिकारी होता. पण त्याचा आवाज, त्याचा शब्द कुठे ऐकू येऊ दिला जात नव्हता. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हा पुढे आला किंवा पुढे आणला गेला आणि तो सत्य सांगायला गेला. आणि त्याने सांगितलेलं सगळ्यात मोठं सत्य काय होतं राम जन्मभूमीच्या बाबतीत, की इतकी वर्ष 30 35 40 वर्ष कोर्टामध्ये वाद चाललेत आणि साक्षी पुरावे वगैरे आणले जातात. ते आणणारे कोण आहेत? ते इतिहासकार आहेत. आणि राम जन्मभूमी किंवा बाबरी मशीद हा इतिहासाचा विषय नाहीये, तो पुरातत्व विभागाचा उत्खननाचा विषय आहे. आणि त्यामध्ये इतिहासकाराच्या साक्षीला कवडीची किंमत नसते. कारण पुरातत्व विभाग हा उत्खननातून जे
पुरातन शेकडो वर्षापूर्वीचे काही वस्तू गाडी साहित्य मिळतं, त्याच्यावर एक शास्त्रीय प्रक्रिया करून त्याची वर्ष किती पूर्वीचं आहे, त्याचं आयुष्य किती जुनं आहे याची साक्ष देतो. पण ते येऊच द्यायचं नाही पुढे, आणि इतका गलका करायचा की तिथे राम जन्मभूमी वगैरे काही नव्हतं, कुठचीही मंदिर नव्हतं, आणि तिथेच रामाचा जन्म झाला ह्याचा पुरावा काय? पुरावा राम जन्माचा नव्हे, तर तिथे रामाचं एक जन्मस्थान म्हणून मंदिर होतं, विषय मंदिराचा होता. पण इतका गलका करायचा, इतका हलकल्लोळ करायचा की सत्याची गर्दन मारायची असते, दाबून ठेवायचं असतं, पण तरीही सत्य हे नेहमी असं उफाळून येतं. जितकं दाबायचा प्रयत्न कराल तितकं ते उफाळून बाहेर येतं, आणि ते काम छावाने केलं. तुमचा आवाजच उमटू द्यायचा नाही आणि सांगायचं तुमच्याकडे पुरावा काय. आणि पुरावा देण्यासाठी तुम्ही बोलायला गेलात तर तुमचं तोंड दाबून ठेवायचं, मुस्कटदाबी करायची. हा जो काय प्रकार चालला होता, हा जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये चालला होता. तो वर्तमानपत्रामध्ये, माध्यमामध्ये, कला क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये. हृदयनाथ मंगेशकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर काम करताना, नोकरी करताना, सावरकरांचं एक गीत संगीतबद्ध केलं आणि रेकॉर्ड केलं, म्हणून त्यांना रेडिओवरची नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडली, पण सावरकरांसाठी, सावरकरांच्या त्या राष्ट्रवादी आणि धर्मवादी किंवा धर्माचा अभिमान सांगणाऱ्या गीताचं, देशाचा अभिमान सांगणाऱ्या गीताचं संगीत नियोजन हृदयनाथ मंगेशकरांनी केली. कधीतरी याची गोष्ट आपण विसरून चालत नाही, लक्षात घ्यावं लागतं. अशा प्रकारे जी दडपणं होती त्याला लोकशाही म्हणायचं, त्याला स्वातंत्र्य म्हणायचं, आणि परत लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे म्हणून तमाशे करायचे. चोराच्या उलट्या बोंबा ज्याला म्हणतात ते चालू होतं, आणि त्याला सगळ्यात मोठा धक्का देण्याचं काम या छावा नावाच्या चित्रपटाने केलं. मित्रांनो, लक्षात घ्या, 10-12 वर्षापूर्वी एक 4-5 वर्ष अशी आली होती की संभाजी ब्रिगेड या नावाने हिंदू धर्माची निंदा नालस्ती केली जात होती. ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी इस्लामी सुलतानाशी लढाई केली आणि मोठं प्रचंड बलिदान दिलं, शारीरिक यातना वेदना सोसल्या, त्या संभाजी महाराजांच्या नावाने हिंदू धर्माची राजरोस निंदा नालस्ती केली जात होती, आणि करणाऱ्यांनी स्वतःला संभाजी ब्रिगेड म्हणवून घेत होते. ज्या मराठ्यांनी या देशाचा हिंदू धर्माभिमान आणि आत्मा जपण्यासाठी कित्येक वर्ष शस्त्राचा संघर्ष केला, पराक्रमाचा पराकाष्ठा करून दाखवली, अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर असं एक मराठा साम्राज्य, हिंदू साम्राज्य म्हणून निर्माण केलं. त्या संभाजी महाराजांच्या नावाने हिंदू धर्माची निंदा नालस्ती करणं हा एक प्रतिष्ठेचा विषय होऊन गेला. आणि संभाजी ब्रिगेड नावाची संस्था निघाली की ती त्या संघटनेतर्फेच हा सगळा, यापेक्षा संभाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अवमान काय असेल. आत्ताही संपलेलं नाही. स्वरा भास्कर किंवा तत्सम लोक आहेत, त्या लोकांनी छावाच्या यशाबद्दल बोट मोडायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, मला एक गोष्ट आठवते. काहीतरी 150 वगैरे वर्षापूर्वी जेव्हा अब्राहम लिंकन हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि प्रचार करत फिरत होते, अध्यक्ष झालेले नव्हते, आणि अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवताना जो प्रचार करत होते, तेव्हा अब्राहम लिंकन यांनी इलिनॉय या राज्याच्या कुठच्या विद्यापीठामध्ये जे भाषण दिलं होतं त्यामध्ये त्यांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली होती की अमेरिका हा असा स्वतंत्र देश आहे की या देशाला जगातला कुठलाही शत्रू हरवू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी असं वर्णन केलं होतं की आफ्रिका, आशिया आणि युरोप या 3
खंडांमधली सगळी संपत्ती एकत्र केली, खजिना एकत्र केला आणि या सगळ्या तीन खंडातले सगळे देश आणि त्यांच्या सेना एकत्र झाल्या आणि नेपोलियन सारखा जगत विख्यात सेनापती त्यांचं नेतृत्व करत असेल तरीही तो अमेरिकेला हरवू शकणार नाही. तो अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवून अशी प्रचंड मोठी फौज आणि साधन संपत्ती ओहायो नदीतलं घोटभर पाणी पिऊ शकणार नाही. जोपर्यंत आपल्या मनामध्ये स्वातंत्र्य आणि राष्ट्राभिमान जागृत असेल तोपर्यंत जगातली कुठलीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही. पण हे सांगून संपल्यानंतर लिंकननी अमेरिकेला, अमेरिकेच्या राष्ट्राभिमानाला कोण खच्ची करू शकतो त्याचं पण उत्तर दिलेलं आहे. लिंकन त्या भाषणात म्हणाले होते, मग अमेरिकेचा पराभव कोण करू शकतो ते सुद्धा मीच तुम्हाला सांगतो. अमेरिकेचा पराभव करणारा कुठच्या परक्या भूमीवरून येणार नाही. अमेरिकेचा पराभव हा अमेरिकेच्या नगर जनतेच्या अभिमानाचा पराभव असतो आणि म्हणून तो पराभव करायला जो कोणी दिवटा देशद्रोही असेल त्याला या भूमीत जन्म घ्यावा लागेल. अमेरिकेचा शत्रू अमेरिकेमध्ये जन्माला येईल. तो आपल्यातलाच कोणीतरी एक असेल. हे जवळजवळ 150-125 वर्षापूर्वी अब्राहम लिंकन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना विद्यापीठात केलेल्या भाषणातले शब्द आहेत की तुम्हाला दुसरा कोणी हरवू शकत नाही जो स्वातंत्र्याच्या प्रेमाने भारावलेला असतो, प्रेरित झालेला असतो. अशा समाजाला आणि अशा देशाला जगात कोणीही दुसरा हरवू शकत नाही. त्याला हरवणारा त्याच्या जवळचा असतो, त्याच्यापैकीच एक असतो. आणि छावा चित्रपट नेमकं अशा लोकांना आपल्या समोर आणतंय. छावासाठी जे जे नाकं मुरडतायत, जे जे बोटं मोडतायत, लक्षात ठेवा ते आपल्या देशाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. पाकिस्तान असो किंवा आणखीन कोण, चीन असो किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला आणखीन कुठला सामर्थ्यशाली देश आणि महाशक्ती असो, ते भारताला हरवू शकत नाहीत. आपल्याला हरवू शकणारे आपल्यातच दबा धरून बसलेले आहेत. मग कोणाचं नाव स्वरा भास्कर असेल किंवा आणखीन कोणाचं नाव संभाजी ब्रिगेड म्हणून दिवटेगिरी करणारं असेल. आणि या लोकांनी वर्षानुवर्ष स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही आणि पुरोगामित्व किंवा डावेपण वगैरे या नावाने आपल्या स्वाभिमानाच्या एका निखाऱ्यावर राख जमवून ठेवली होती. तो निखारा कधीच विझून गेलाय असं एक चित्र या लोकांनी निर्माण केलेलं होतं. त्याच्यावर फुंकर घालण्याचं काम छावा चित्रपटाने केलंय. आणखीन एक चाललेला जोरदार चाललेला काय तो मोठा सुपरहिट सिनेमा म्हणून छावाकडे बघून चालणार नाही. मी परत एकदा सांगतो की अजूनही मी छावा चित्रपट बघितलेला नाही. पण छावा चित्रपटाने काय काय केलंय त्याच्या ज्या प्रतिक्रिया माध्यमातून युट्यूबवर किंवा सोशल माध्यमातून येत आहेत त्याच्यावर माझी बारीक नजर आहे आणि त्यावर आधारित मी सांगतो, मला खात्री आहे की छावा चित्रपटाने नुसता गल्लागोळा केलेला नाही. छावा चित्रपटाने भारतीय समाज मनावर, भारतीय संवेदनशीलतेवर, भारताच्या राष्ट्राभिमानावर जमलेली जी राख होती तिच्यावर फुंकर घालण्याचं काम केलंय. आणि ही राख रोखणं, हा वन्नी रोखणं, हा वन्नी किंवा हा अग्नी विझवणं कोणालाही शक्य नाहीये. योगायोग सुदैवाने आपला असा आहे की देशामध्ये आजही हिंदुत्ववादी पंतप्रधान बसलेला आहे. आणि काल परवा साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना त्या पंतप्रधानाने अगत्याने मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होतं आणि छावा तो सब जगा छा गया, दुनियाभर छा गया, हे अभिमानाने देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेले आहेत. आणि त्यातून कळतं की छावा चित्रपटाने काय साधलं. हा चित्रपट करताना लक्ष्मण उतेकर जे त्याचे दिग्दर्शक आहेत, त्यात भूमिका करणारे
जे विकी कौशल पासूनचे बंदाना कोण वगैरे कलाकार असतील त्यांच्याही मनात ही गोष्ट नसेल. ज्या प्रकारे त्यांच्या वेगवेगळ्या चॅनेलवर किंवा माध्यमातून मुलाखती घेतल्या जात आहेत आणि आपण किती भारावलो होतो हे ती माणसं सांगतात, तेव्हा कळतं की छावा हा एक चित्रपट नाही, तो फक्त इतिहास नाही. छावा हा चित्रपट म्हणजे त्या धगधगत्या निखाऱ्यावर जी राख जमलेली होती त्यावर घातलेली फुंकर आहे. कारण एकदा ती तो निखारा आपली उष्णता बाहेर टाकायला लागला की असे शेकडो निखारे तो पेटवणार आहे. राष्ट्राभिमान हा इतका प्रखर होत जाईल या देशामध्ये, त्याची साक्ष, त्याची कुणकुण, त्याचा सुगावा छावा चित्रपटातून लागलेला. एक सामर्थ्यशाली खंडप्राय देश एका दीर्घ निद्रेतून जागा करणारी ही कलाकृती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की छावा हा चित्रपट नाही, तो चित्रपट प्रेक्षकाला आपल्या कथानकात ओढून घेतो, भावना विवश करून टाकतो. आणि भावना विवश झालेली माणसं असतात, जो समाज असतो तोच काहीतरी पुरुषार्थ घडवत असतो. आणि तो पुरुषार्थ घडवण्याची भीती आपल्यातले जे गद्दार दगाबाज असतात, देशद्रोही असतात, त्यांना भयभीत करत असते. किंवा स्वरा भास्कर नावाची कोण बाई आहे, अभिनेत्री वगैरे तिला म्हणतात, तिला ही काल्पनिक कथा वाटते. बरोबर आहे. तिच्या कल्पनेतली, देशद्रोहाच्या कल्पनेतली भीती तिने बोलून दाखवले, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून छावा हा चित्रपट हा एक हिंदी चित्रपट, सुपरहिट चित्रपट नाही, तो भारतीय समाज मनावर, राष्ट्राभिमानावर जमलेली राख उडवणारी छावा ही एक फुंकर आहे. एवढं लक्षात घ्या. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.